पहिली आधी तुमची आहे परब साहेब. सूचना क्रमांक 40 केल्याप्रमाणे सभापती महोदय, याच्यामध्ये फार काही मोठी मागणी नाही आहे, परंतु ज्या पद्धतीने यांची पदोन्नती नाकारलेली आहे, पुष्पांजली सुळे व इतर 4 लोकांना माझं साधं म्हणणं आहे की हे अधिवेशन संपेपर्यंत त्यांना प्रशासकीय सेवेमध्ये पदोन्नती देणार का? कारण आपण मान्य केलंय की त्यांची पदोन्नती द्यायची. दुसरी, त्यांना इतके दिवस या पदोन्नतीपासून दूर ठेवलं गेलं, त्याच्यामुळे ज्यांनी हे केलं आणि पदोन्नतीचा त्यांचा अधिकार नाकारला त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार का? आणि या सगळ्या प्रकरणाची, अशा प्रकारची जाणून बुजून पदोन्नती डावलण्याचे जे प्रकार करतायत यांच्यावरती आपण कठोर कारवाई करणार का? मध्ये आज कल्याण डोंबिवलीच्या या पदोन्नतीच्या संदर्भातला हा विषय होता. 20 जागांच्या संदर्भातला हा विषय होता. त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्या नियुक्ती केलेल्या आहेत किंवा लेखा अधिकारी म्हणून जे नियुक्त्या केलेल्या आहेत, त्याच्यानंतर काही नियुक्त्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामधनं ही अडचण निर्माण झालेली आहे. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अनिल परब साहेबांनी सांगितले या सविस्तर प्रकरणाची नक्की चौकशी करू आणि त्यांची नियमाप्रमाणे पदोन्नती जर होणार असेल तर तशा पद्धतीचे निर्देश संबंधित तसे निर्देश दिले जातात. ठीक आहे. सन्माननीय सचिन अहिर 93 क्रमांक 4 क्रमांक 43 आणि महोदय, सूचना क्रमांक 4 सूचना क्रमांक 43 वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय नाही राहिले होते, ते मंत्री महोदय नव्हते म्हणून. सभापती महोदय, उत्तरामध्ये त्यांनी सुस्पष्ट तुम्ही सांगितलेले आहेत की हे L1 L2 कसं झालं. आता काय झालेलं आहे की हे जी अनियमितता ही जी आपण नजरेस आणून दिलेली आहे, आता हे L&T ला पहिला लागलं, नंतर मग दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर कडे गेलं. आता हे करत असताना सभापती महोदय, जे निकष आहे ह्याच्यात कधीतरी कुठेतरी फेरविचार तुम्ही पूर्ण ओव्हरऑल करणार आहात का? कारण अनेक वेळा काय होतं, बिलो टेंडर आले, तुम्हाला नियमाप्रमाणे द्यावं लागतो आणि मग त्याचा कामाचा दर्जा चांगला झाला नाही. हे आता आम्ही नाही, पण या विषयावरती सत्ताधारी पण बोलायला लागलेले आहेत. आणि म्हणून सभापती महोदय, माझं स्पेसिफिक म्हणणं असं आहे की या विषयावरती तुम्ही आता कामाचा दर्जा त्याच्याबद्दलची पण चर्चा आहे. एक व्हिजिट जर तिकडे झाली की तुमच्या अधिकाऱ्यांकडनं, म्हणजे काय आपल्याला जायची गरज नाही, आणि त्याचा फॅक्च्युअल रिपोर्ट जर आपण यावेळी सबमिट केलं आणि आपण म्हटल्याप्रमाणे उत्तरामध्ये दिलेल्याप्रमाणे की ही अशी वस्तुस्थिती आहे, पण याची पॉलिसी म्हणून कधीतरी या ह्याचा निकषचा आपण फेरविचार करणार आहात का? आणि कॉन्ट्रॅक्टरचा एकदाच ओव्हरऑल, म्हणजे कुठे एका व्यक्तीबद्दल आपल्याला टार्गेट ठेवून करायचं नाहीये, पण ते करत असताना कुठेतरी आढावा घ्यायला पाहिजे का एका बाजूला तो चांगलं काम करतोय त्याला तुम्ही नक्कीच द्या, पण दुसऱ्या बाजूला जर त्याची तक्रार असेल तर तुम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करा. तोच कॉन्ट्रॅक्टर तिसऱ्या ठिकाणी कुठेतरी येतोय. तसं होता कामा नये, म्हणून आपण त्याची दखल घेणार आहात का सभापती? फक्त याच्यातले मुद्दे सांगतो की पहिला जो MDP मार्ग ते रायन इंटरनॅशनल स्कूल हा जो 18.30 मीटर रुंदीचा रस्ता आहे आणि दुसरा इन्फिनिटी मॉल ते लगून रोड हा 36.60 मीटरचा रस्ता आहे. याच्यावर 700 मीटर आणि 800 मीटर असे एकत्र करून पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर सन्माननीय विधानसभेचे सदस्य अस्लम शेख आणि सन्माननीय सदस्य योगेश सागर यांनी एक पत्र लिहिलं की हा छोटा पूल करण्यापेक्षा याचा स्कोप आपण वाढवावा. जे 1928 कोटी रुपयाचं टेंडर आहे त्याच्यामध्ये अजून वाढ करावी आणि तो सुमारे जवळजवळ 22.25.97 कोटीचा जो झाला, त्याची रुंदी जी आहे आणि लांबी जी आहे ती म्हणजे 700 मीटरवरनं वाढवण्यात आली, त्याच्यामुळे ते टेंडर वाढलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की टेंडर कशा पद्धतीने झालं, काय झालं, याच्यापेक्षा सुसूत्रता येण्यासाठी काहीतरी नियमावली करणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीनं नक्की विचार केला जाईल आणि स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना या संपूर्ण प्रकरणासाठी व्हिजिट करण्याच्या सूचना दिल्या जातील. आता लक्षवेधी सूचना अमित गोरखे सभागृहात नाही आहेत.